झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्र भाजपनं गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली उद्यापासून भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे। या निमित्तानं मुंडे पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत। 2014च्या निवडणुकीत मुंडेच भाजपचं नेतृत्व करतील अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिली आहे। गेल्या काही वर्षात भाजपमध्ये खच्चीकरण सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाला पुन्हा बळ दिलं जाऊ लागलंय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या घोटाळ्यांवरून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आरोपांचा सपाटा लावला असताना आता भ्रष्टाचाराविरोधात राज्यभरात आंदोलन छेडण्याची घोषणा पक्षानं केली आहे। या आंदोलनाचं नेतृत्व गोपीनाथ मुंडे करणार आहेत हे विशेष। सरकारला सत्तेबाहेर खेचत या सरकारच्या विरुद्ध संघर्षाचा एल्गार करण्याचं नेतृत्व आणि भविष्यातल्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या कोर टीम मध्ये करण्यात आला। राज्य भिकारी आणि पुढारी श्रीमंत आहे। राज्य भिकारी मंत्री श्रीमंत आहे। म्हणजे राज्यावर कर्ज आहे पण कोणत्याही मंत्र्यावर कर्ज नाही। एका मंत्र्याच्या 40, 50 प्रायव्हेट कंपन्या आहेत आणि त्याच्यात 10,000 कोटी रुपयाचं भांडवल आहे। हे आलं कुठून? या निमित्तानं राज्यात भाजपची धुरा पुन्हा एकदा जनाधार असलेल्या मुंडेंकडे सोपवण्याचा भाजप नेतृत्वाचा मानस स्पष्ट झालाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत तशी ग्वाही दिली। महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व गोपीनाथ मुंडे करणार का? बघा, भारतीय जनता पार्टीचं सध्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथरावांनी इच्छा व्यक्त केली की मला महाराष्ट्रात काम करायचं आहे। निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू। एकनाथराव खडसे, विनोद तावडे सगळ्यांशी माझी चर्चा झाली आणि गोपीनाथरावांनी महाराष्ट्रात लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी इच्छा व्यक्त केली। त्यांना आम्ही जरूर संधी देऊ। गेली काही वर्ष भाजपमध्ये गटातटांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू होतं, पण आंदोलनाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंडेंबरोबर भाजपचे राज्यातले नेते उपस्थित होते। त्यामुळे केंद्रात पाठवलेल्या मुंडेंवर पुन्हा एकदा महाराष्ट्राची धुरा सोपवली जात असल्याचं चित्र दिसायला लागलंय। झी 24 ताससाठी अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।